निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. मुख्यमंत्री फडणवीसांची निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या यावरती प्रतिक्रिया. राज्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या 22 निवडणुका लांबणीवर. बिनविरोध निवड झालेल्या अनगरची देखील निवडणूक प्रक्रिया स्थगित. बाळापूर, अंजनगाव, सुर्जी, यवतमाळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर. पुणे विभागामध्ये 6 नगराध्यक्ष पदांच्या साठी 2 ऐवजी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्यभरात नगरसेवक पदाच्या 731 जागांवरती निवडणुका स्थगित करण्यात आल्यात. आरक्षणाची 50% अधिकची मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. अमरावती जिल्ह्यामधल्या सर्वाधिक 187 नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 144, पुण्यामध्ये 143, नाशिकमध्ये 120 तर कोकण विभागामध्ये 69 आणि नागपूर विभागामध्ये 68 नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती. 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार. तर 4 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. भंडारा नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 15A आणि प्रभाग क्रमांक 12A या 2 ठिकाणांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी पर्याप्त कालावधी न मिळाल्याच्या कारणावरून या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती. निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल एकत्रच जाहीर करा, रामराजे निंबाळकर यांची मागणी. सातारा जिल्ह्यामधील सर्वच नगरपालिकांचे निकाल एकत्र लावण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. निवडणुका पुढे ढकलल्यामुळे मानसिक त्रास. बीडच्या परळीमधील भाजप उमेदवाराची प्रतिक्रिया. मतदानाची टक्केवारी देखील कमी होण्याच्या संदर्भात उमेदवाराकडून भीती व्यक्त. निवडणुका पुढे ढकलल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची निवडणूक आयोगावरती टीका. निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का, धंगेकरांचा सवाल. निवडणूक अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, धंगेकरांची मागणी. शिंदेंच्या गुलाबो गँगने 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार असं म्हटलं होतं, तेव्हा लक्ष्मी दर्शन कुठे कुठे झालंय हे आयोगानं तपासावं, संजय राऊत यांचं आवाहन. नगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी अवघा 1 दिवस शिल्लक असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची माघार. कोल्हापूरच्या कागलमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शारदा नागराळे यांची माघार. मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या गटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. सांगोल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवरती, कार्यालयावरती निवडणूक विभागाचे छापे. भरारी पथकाने छापे टाकून झाडाझडती घेतल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले. शहाजी बापूंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरती देखील छापे. भाजप, शेकाप, राष्ट्रवादी यांच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावरती देखील धाड. रात्री उशिरा सांगोल्यामध्ये महात्मा फुले चौकामधल्या कार्यालयामध्ये तपासणी. एलसीबी पथक, निवडणूक भरारी पथकानं ही तपासणी केली आहे. कोण कुठल्या पक्षामध्ये हे बघून रेड टाकली जात नाही. सांगोल्यामधल्या निवडणूक आयोगाच्या धाडीवरती फडणवीसांची प्रतिक्रिया. माझीही गाडी तपासली जात असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. सांगोल्यामधल्या छापेमारीच्या मागे फडणवीस नाहीत तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे आहेत. शहाजी बापू यांचा गंभीर आरोप. त्यांनी षडयंत्र करून हे सगळं केलंय. मात्र झुकेगा नाही. शहाजी बापू पाटील यांची पुष्पा चित्रपटामधल्या डायलॉग मारत प्रतिक्रिया. गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागलं. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारल्यावरती छापे सुरू झाले. अंबादास दानवे यांचा शहाजी बापूंना टोला. तर आता ओके मध्ये आहे असं म्हणावंच लागेल. दानवेंचा शहाजी बापू पाटील यांना चिमटा. राणे विरुद्ध राणे असं होणं योग्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मी बरोबर असलेल्यांच्या बाजूनं असल्याची देखील फडणवीसांची प्रतिक्रिया. दरम्यान शिंदेंनी निलेश राणे यांची पाठराखण केली असेल, मी मात्र जो योग्य आहे त्याच्याच बाजूनं असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. रायगडमध्ये आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध सुनील तटकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद. सुनील तटकरे यांनी आमदार थोरवे यांना डीएनएचा फुल फॉर्म माहीत नसल्यावरून डिवचलं होतं. तटकरेंचं आव्हान स्वीकारत थोरवे यांनी हा फुल फॉर्म सांगितलाय. नगरसेवक पदाच्या एमआयएमच्या महिला उमेदवाराच्या पतीवरती जीवघेणा हल्ला झालाय. 3 जणांनी हा जीवघेणा हल्ला केलाय. अकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यकर्त्यांसह पोलीसही दाखल झाले. प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी. यावरती प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे शिंदेंची भेट झाली नसल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया.
भाजप आणि शिवसेनेमधली कटुता संपवण्यासाठी दिल्लीमधील शीर्षस्थ नेतृत्व मध्यस्थी करणार, सूत्रांची माहिती. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसू नये यासाठी हालचाली सुरू असल्याची देखील सूत्रांची माहिती. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची जी अवस्था झाली आहे तशी आपली होऊ नये म्हणून राष्ट्रवादीची सावध भूमिका. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या संदर्भातला निर्णय हा महायुतीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारल्याशिवाय घेणार नसल्याची देखील माहिती. मुख्यमंत्री तुमच्या विकासासाठी नाही तर माझा पराभव करण्यासाठी येतात, जयंत पाटील यांचं फडणवीसांवरती टीकास्त्र. तर विरोधक मला जितक्या जास्त शिव्या देतील तितकी मला अधिक मतं पडतील, जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली. शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री करत ओमराजे यांनी खिल्ली उडवली आहे. तिजोरीच्या चाव्या कुणाकडे यावरून महायुतीचे नेते करत असलेल्या वक्तव्यावरती देखील ओमराजेंनी टीका केली आहे. निधी तुमच्या बापाचा आहे का? ओमराजे यांचं नाव न घेता अजितदादांसह सत्ताधाऱ्यांना सवाल. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना धमकावण्याचं काम सुरू आहे. अनिल देशमुख यांचा आरोप. सत्ताधाऱ्यांकडून प्रचारामध्ये पैशांचं जोरदार वाटप सुरू असल्याचा देखील देशमुखांचा आरोप आहे. अनिल देशमुखांनी 25 वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये काटोलसाठी नेमकं काय केलं? काटोल नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना उमप यांचा अनिल देशमुख यांना सवाल. माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावरती साधी तक्रारही दाखल नाही, परंतु तुमच्या तिघांवरती फौजदारी गुन्हे आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा निशाणा. आमदार महेंद्र दळवी यांची आमदारकी कोणत्याही क्षणी जाण्याची शक्यता, तटकरेंचा दावा. छगन भुजबळ यांचा रुग्णालयामधून येवलेकरांशी संवाद. माझ्या एवढंच प्रेम सगळ्या उमेदवारांना द्या, भुजबळांची मतदारांना भावनिक साद. मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाच्या वेळेला समीर भुजबळ भाऊक. विटा नगर परिषदेमधील भाजप उमेदवारांना विजयी करा, देवेंद्र फडणवीसांचं फोनवरून संवाद साधत विटेकरांना आवाहन. तर विटा नगर परिषदेवरती भाजपचाच झेंडा फडकणार, वैभव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटील यांचा डोर टू डोर प्रचार. यावेळेला जनता आम्हालाच सत्ता देईल, रोहित पाटील यांचा विश्वास. पंढरपूरला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी भाजपला सत्ता द्या, जयकुमार गोरे यांचं सांगता सभेमधून पंढरपूरकरांना आवाहन. तर पंढरपूरच्या विकासासाठी 3,500 कोटी रुपये लागतील, काँग्रेस उमेदवार ते कुठून आणणार, गोरेंचा सवाल. बुलडाण्यामधील तेलुगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवरती शाई फेकल्याची घटना घडली आहे. मतदानाच्या पूर्वी तणावपूर्ण शांतता आहे, परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपचं ऑपरेशन लोटस. काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. गोल्डन नगरसेविका अशी श्रीदेवी फुलारे यांची ओळख आहे. आतापर्यंत विविध पक्षाचे 15 माजी नगरसेवक हे भाजपमध्ये आले आहेत. अमरावतीच्या बेळघाटामधील धारडी नगरपंचायतीमध्ये तिरंगी लढत. भाजप आमदार केवळराम काळे, माजी आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती 9 दिवसांमध्ये 3,500पेक्षा अधिक हरकती आणि सूचना. प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावं दुबार तिबार आणि त्याहून अधिक वेळा आली आहे. अनेक मतदारांची नावं एका प्रभागामधून दुसऱ्या प्रभागामध्ये. मुंबईच्या कुर्ला परिसरामधल्या एल वॉर्डमध्ये 6,834 मतदार हे दुसऱ्या वॉर्डामध्ये गेल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब समोर आणलेली आहे आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.